Hello friends, welcome all to my channel. Today we are going to see the very first lesson of 12th standard and astrologers day. But before that, please like my videos and do subscribe the channel. Okay, so let's move towards the lesson. In the previous lecture, we have seen the introduction of the author Mr. R.K. Narayan. Also, we had seen the central idea about the lesson and astrologer's day. Now, today we are going to see about the lesson and astrologer's day. Now, this lesson is about the complete day schedule of the astrologer. What the astrologer does throughout his day. So, let me read out this for you. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment. आता ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे काय? भविष्य सांगणारा. आणि भविष्य सांगणारा जो असतो त्याचा टिपिकल दिवस कसा असतो? मग सुरुवात काय केली आहे की पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपनड हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. आता प्रोफेशनल इक्विपमेंट त्याला कोणकोणते लागतात? इक्विपमेंट म्हणजे साहित्य. तर ते कोणकोणते लागतात त्याला? पुढे दिलं आहे विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कावरी शेल्स. कावरी शेल्स म्हणजे कवड्या. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. सो त्याच्याजवळ काय काय असतं? कोणते इक्विपमेंट्स त्याच्याकडे असतात? अ डझन कावरी शेल्स. सो काही कवड्या त्याच्याकडे असतात. 10-12 कवड्या त्याला लागतात. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ. एक कापडाचा तुकडा लागतो ज्याच्यावर तो काही विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. त्याच्यावर काही चार्ट्स असतात. ऑब्स्क्युअर मीन्स जे समजण्यासाठी अतिशय कठीण असतात असे मिस्टिक चार्ट्स त्याच्यावर असतात. तर मिस्टिक म्हणजे काय? ज्याला आपण म्हणू की जे सामान्य माणसाला समजण्यासाठी कठीण असेल किंवा सामान्य माणसाला समजण्यासाठी गूढ असेल, अनाकलनीय असेल, अशा गोष्टींना आपण म्हणतो मिस्टिक. आणि ते मिस्टिक चार्ट्स त्याला लोकांचं भविष्य सांगण्याकरता लागतात. अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पल्मायरा रायटिंग. आता नोटबुक कशासाठी लागतं त्याला? तर काही लोकांची माहिती घेण्यासाठी, काही नोट्स काढण्यासाठी किंवा काही तक्ते तयार करण्यासाठी, जे काही भविष्य सांगण्यासाठी त्याला लागणार असेल ते सगळं नोट डाऊन करायला त्याला नोटबुक पाहिजे. अँड अ बंडल ऑफ पल्मायरा रायटिंग. आता पल्मायरा रायटिंग म्हणजे काय की काही कुंडल्या असतात किंवा हाताचे डिझाईन्स असतात. पाम. पल्मायरा रायटिंग इज रिलेटेड टू पाम. आणि पाम म्हणजे काय? तुमचा तळहात. आणि त्या तळहाताशी रिलेटेड रायटिंग म्हणजे पल्मायरा रायटिंग. ओके. सो पल्मायरा रायटिंगमध्ये काय येतं? तर काही हाताची काढलेली डिझाईन्स, हातावरच्या रेषा, हे सगळे जे एखाद्या आपण कागदावर उतरवतो आणि ते कागद आपण जेव्हा आपल्या जवळ ठेवतो तेव्हा त्या रायटिंग्सला म्हणतात पल्मायरा रायटिंग्स. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट. आता हिज म्हणजे कोणाचं? तर ॲस्ट्रॉलॉजरचं. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ सेक्रेड ॲश अँड वर्मिलियन. सो रिस्प्लेंडंट म्हणजे काय? हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट म्हणजे त्याचं जे कपाळ होतं ते कपाळ कसं होतं? एक वेगळं चमक त्याच्या कपाळावर होती. आणि ती चमक जी आहे ती कशाची होती? विथ सेक्रेड ॲश. सेक्रेड म्हणजे पवित्र आणि ॲश म्हणजे अंगारा. सो एक पवित्र अंगारा त्याच्या कपाळावर होता आणि ज्या पवित्र अंगाऱ्यामुळे त्याच्या कपाळावर एक वेगळी चमक होती. अँड वर्मिलियन. वर्मिलियन म्हणजे गंधाचा टिळा. जो एक सामान्य माणूस पण लावतो तसा गंधाचा टिळा त्यांनी पण लावला होता आणि त्या अंगाऱ्याच्या मध्ये त्यांनी गंधाचा टिळा लावला होता. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम which was really an outcome of a continual searching look for customers. आणि
हा गंधाचा टिळा लावून किंवा हा पवित्र अंगारा लावून तो काय करत होता? हिज आईज स्पार्कल्ड विथ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. ॲबनॉर्मल ग्लीम म्हणजे त्याचे जे डोळे आहे ते काय करत होते? कोणाची तरी वाट बघत होते. विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स. कोणाची वाट बघत होते? ग्राहकांची. बट विच हिज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रोफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. मग त्याच्या कपाळावर जो अंगारा होता आणि गंध लावलं होतं त्याने, सो तो अंगारा आणि गंध जे सिम्पल क्लायंट्स त्याच्याकडे येत होते त्या सिम्पल क्लायंट्सला ते काय वाटत होतं? प्रोफेटिक लाईट वाटत होतं. आता प्रोफेटिक लाईट वाटत होतं म्हणजे काय? की जे आपल्या तुमच्या आमच्यासारखे साधे लोक असतात त्यांना एखादा साधू पुरुष दिसला आणि त्यांनी थोडाफार अंगारा लावला, थोडं गंध लावलं की आपल्याला असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी असामान्य गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतो. मग तेच या सिम्पल क्लायंट्सचं पण झालं आणि ते सिम्पल क्लायंट्स काय करतात? त्याच्या कपाळावरच्या गंधाला आणि अंगाऱ्याला एक प्रोफेटिक लाईट समजतात, तेज ज्याला आपण म्हणतो. सो ते तेज त्यांना वाटतं की त्याच्या कपाळावर आहे अँड फेल्ट कम्फर्टेड. आणि म्हणून ते जे ग्राहक आहेत ते काय आहे? फेल्ट कम्फर्टेड. म्हणजे त्याच्याकडे जाण्यासाठी ते तयार होतात. फेल्ट कम्फर्टेड. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली इन्हॅन्स्ड बाय देअर पोझिशन प्लेस्ड ॲज दे वर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर्स विच स्ट्रीम डाऊन हिज चिक्स. मग त्याच्या डोळ्यामधली जी पॉवर आहे ती कशामुळे वाढली होती? इन्हॅन्स्ड म्हणजे वाढणे. सो त्याच्या डोळ्यामधली पॉवर कशामुळे वाढली होती? कारण त्याचे डोळे त्या अंगाऱ्याच्या खाली किंवा गंधाच्या खाली, त्यांनी कपाळावर गंध आणि अंगारा लावला होता आणि त्याच्या खाली त्याचे डोळे होते आणि त्याच्या डोळ्याच्या बाजूला विस्कर्स होते. आता विस्कर्स म्हणजे काय? तर कल्ले जे आपल्या सगळ्यांना असतात, कल्ले आपल्या कानाच्या बाजूला. सो ते डार्क कल्ले होते आणि त्या कल्ल्यांमुळे आणि त्या गंधामुळे आणि पवित्र अंगाऱ्यामुळे त्याचे डोळे हे आणखी जास्त चमकत होते आणि त्यामुळे लोकांना कदाचित वाटत असेल की हा एक कोणीतरी साधू पुरुष आहे आणि म्हणून त्याच्याकडे ते लोक जात होते. ॲज दे वर प्लेस्ड बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर्स विच स्ट्रीम डाऊन हिज चिक्स. आणि ते डार्क विस्कर्स जे आहे ते कुठे स्ट्रीम डाऊन होत होते? स्ट्रीम डाऊन होणे म्हणजे वळत होते. कुठे? हिज चिक्स, त्याच्या गालाकडे ते वळत होते. इवन अ हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. आता इथे म्हटलं आहे इन सच अ सेटिंग. आता इन सच अ सेटिंग म्हणजे काय? की असा अवतार जर कोणी केला किंवा असा वेश कोणी धारण करून आलं तर आपण लगेच त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. आणि म्हणून एखादा वेडा जरी असेल, हाफ विट्स आईज इथे म्हटलं आहे बघा, हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. म्हणजे एखादा अर्धवेडा जरी असेल तरीही तो त्याच्या वेशाकडे बघून किंवा त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल, त्या भविष्य सांगणाऱ्याकडे. टू क्राउन द इफेक्ट ऑफ द वुंड, टू क्राउन द इफेक्ट he wound a saffron colored turban around his head. Now to crown the effect. To crown the effect म्हणजे आणखी थोडंसं वातावरण क्रिएट करण्यासाठी की मी एक भविष्य सांगणारा आहे हे लोकांना पटण्यासाठी, त्याच्यासाठी ही फ्रेज वापरली आहे, टू क्राउन द इफेक्ट. मग त्यांनी काय केलं वातावरण निर्मितीसाठी? ही वुंड अ सॅफ्रन कलर्ड टर्बन. सॅफ्रन कलर्ड टर्बन. सॅफ्रन कलर्ड म्हणजे केशरी रंगाचा आणि टर्बन म्हणजे काय? फेटा. अराउंड हिज हेड. आणि म्हणून त्यांनी केशरी रंगाचा फेटा त्याच्या डोक्यावर घातला. दिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. आता दिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. दिस कलर स्कीम म्हणजे काय? तर केशरी रंग जो आहे हा साधूसाठी आपण
मान्य करतो. आणि म्हणून साधू आणि केशरी रंग ही जी कलर स्कीम आहे ही कधीही फेल ठरत नाही. म्हणजे त्या केशरी रंगाकडे बघितलं की ग्राहक आपोआपच त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की दिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. पीपल वर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर दहिलिया स्टॉक्स. मग लोक जे आहेत किंवा ग्राहक जे आहेत ते त्याच्याकडे कसे अट्रॅक्ट व्हायचे. कंपॅरिझन केली आहे बघा ॲस्ट्रॉलॉजरची. कोणासोबत केली आहे? बीज. बीज म्हणजे मधमाशा. आणि म्हणून लोक त्याच्याकडे कोणासारखे अट्रॅक्ट होतात? जणू काही मधमाशा कॉस्मॉस किंवा दहिलियाच्या फुलावर ज्याप्रमाणे जाऊन बसतात त्याप्रमाणे लोक जे आहेत ते त्या साधू पुरुषाकडे किंवा भविष्य सांगणाऱ्याकडे जाऊन बसतात. He sat under the boughs of a spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. आणि त्याची रोजची बसण्याची जागा कोणती होती? He sat under the boughs of a spreading tamarind tree. Boughs, boughs means फांद्या. A spreading tamarind, tamarind means चिंच. आणि तो रोज त्या चिंचेच्या झाडाच्या फांदीखाली बसायचा. which flanked means completely पसरणे. which flanked a path running through the town hall park. जो रस्ता टाउन हॉल पार्ककडे जायचा त्या टाउन हॉल पार्कच्या रस्त्यावर असलेल्या चिंचेच्या झाडाच्या फांदीखाली तो भविष्य सांगणारा रोज बसत असे. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. रिमार्केबल म्हणजे काय? महत्त्वाची. कोणती? टाउन हॉल पार्क जो आहे ती जी जागा होती इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि ते जे झाड होतं तो जो रस्ता होता ती एक खूप महत्त्वाची प्लेस होती त्या शहरामधली. का बरं महत्त्वाची होती? बिकॉज अ सर्जिंग crowd was always moving up and down his narrow road from morning till night. कारण त्या रस्त्यावर कायम गर्दी राहायची. सर्जिंग मीन्स इन्क्रीजिंग, वाढती. मग त्या रस्त्यावर कायम गर्दी राहत होती. क्राऊड वॉज ऑलवेज मूव्हिंग अप अँड डाऊन. अप अँड डाऊन म्हणजे जाणे येणं करत होते लोक तिथून नेहमी. दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट म्हणजे तो इतका वाहता रस्ता होता की रात्रंदिवस तो रस्ता सुरू राहायचा. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. आणि त्या रस्त्यावर फक्त हा ॲस्ट्रॉलॉजरच नाही तर बाकीही काही लोक आपला व्यवसाय त्या रस्त्यावर चालवित असत. म्हणजे व्हरायटी ऑफ ट्रेड्स म्हणजे विविध प्रकारचे व्यवसाय. अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. मग कोणकोणते व्यवसाय आणखी चालत होते त्या रस्त्यावर? या भविष्यकाराच्या व्यतिरिक्त आणखी कोण लोक तिथे आपला व्यवसाय करत होते? तर मेडिसिन सेलर्स म्हणजे औषधी विकणारे. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर काही वस्तू विकणारे. अँड जंक म्हणजे छोट्या मोठ्या वस्तू, लहानशा वस्तू विकणारे. त्यानंतर मॅजिशियन्स काही जादूचे खेळ दाखवणारे. अँड अबव्ह ऑल ॲन ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ्स. नाउ व्हॉट इज ऑक्शनियर? ऑक्शनियर म्हणजे विक्रेता ऑफ चीप क्लोथ्स. आपण बघतो की आपल्याही मार्केटमध्ये रस्त्यावर कपडे विकणारे लोक उभे असतात. त्याचप्रमाणे त्याही रस्त्यावर ऑक्शनियर सतत स्वस्त कपडे विकत होता. हू क्रिएटेड इनफ डिन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. सो हू क्रिएटेड इनफ डिन. डिन मीन्स व्हॉट? त्याला आपण म्हणू नॉईज, आवाज. सो तो खूप आवाज करायचा मोठमोठ्याने. इनफ डिन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन म्हणजे जणू सगळ्यांना आवाज जाईल त्याचा इतक्या जोरजोराने तो ओरडत असे. नेक्स्ट टू हिम इन
vociferousness came a vendor of fried groundnut. आता vociferousness म्हणजे काय? vociferousness ज्याला आपण म्हणतो लाऊड, खूप मोठा, loud. Next to him in vociferousness came a vendor of fried groundnut. Vendor म्हणजे अगेन विक्रेता, विकणारा. ऑफ फ्राईड ग्राउंडनट म्हणजे भाजलेले शेंगदाणे विकणारा एक वेंडर बसायचा. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम ईच डे. वेअर म्हणजे काय? त्याची जी काही वस्तू असायची विकायची, त्या विकायच्या वस्तूला तो रोज एक नवीन नाव द्यायचा. म्हणजे आज तो खारे शेंगदाणे विकत होता, मग त्याला कधी बॉम्बे आईस्क्रीम, एखाद दिवशी दिल्ली आल्मंड, एखाद दिवशी राजाज डेलिकसी. सो असं वेगवेगळ्या नावाने तो त्या पदार्थाला रोज विकायचा. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम ईच डे, कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम one day, and on the next Delhi almond, and on the third Raja's delicacy, and so on and so forth. अशा वेगवेगळ्या नावांनी जर आपण काही माल विकत असला तर लोकांचं आकर्षण त्याच्याकडे वाढतं आणि लोक ते घ्यायसाठी इच्छुक होतात. म्हणून तो तसं करायचा. अँड पीपल फ्लॉक्ड टू हिम. फ्लॉक्ड म्हणजे काय? की लोक त्याच्या अवतीभोवती गोळा व्हायचे. फ्लॉक्ड म्हणजे जमणे, ग्रुप करणे. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू. आता डॅलिड या शब्दाचा अर्थ काय? की त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या आजूबाजूला ते लोक गोळा व्हायचे आणि टाईमपास करायचे. आता डॅलिड मीन्स फक्त त्याच्या आजूबाजूला गोळा होणे. ज्याप्रमाणे कोणी एखादं खेळ दाखवत असेल रस्त्यावर तर आपण आजूबाजूला गोळा होऊन तो खेळ बघत असतो, त्याचप्रमाणे लोक काय करायचे? त्याच्या ॲस्ट्रॉलॉजरच्या आजूबाजूला गोळा व्हायचे त्यांच्या रिकाम्या वेळामध्ये. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप अबाव द ग्राउंडनट हिप नियर बाय. आता संध्याकाळची वेळ झाली असेल आणि अंधार असेल तर मग लाईट येणार कुठून? प्रकाश येणार कुठून? तर मग तो जो ॲस्ट्रॉलॉजर होता त्या ॲस्ट्रॉलॉजरजवळ स्वतःचा असा वेगळा लाईट नव्हता. त्यामुळे तो शेंगदाणेवाला जो होता त्या शेंगदाणेवाल्याजवळ जी काही भट्टी होती किंवा जी काही दाणे भाजण्याची जी काही भट्टी होती त्याच्याकडे, त्या भट्टीच्या फ्लेअरवर म्हणजे प्रकाशावर, ज्योतीवर हा आपलं काम भागवायचा. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस. ट्रान्झॅक्टेड म्हणजे काय? चालवत असे. याचा बिझनेस हा कसा चालवत असे? बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर. कोणाच्या लाईटवर? विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप अबाव द ग्राउंडनट हीप नियर बाय. ग्राउंडनट हीप नियर बाय म्हणजे जो शेंगदाण्याचा ढीग होता आणि त्या शेंगदाण्याच्या ढिगाला भाजण्यासाठी जी काही भट्टी लागत होती त्या भट्टीच्या प्रकाशावर हा जो ॲस्ट्रॉलॉजर आहे हा आपला व्यवसाय चालवत होता. हाफ द एन्चantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. Half the enchantment. आता enchantment म्हणजे काय? तर जादू, मॅजिक. Half the enchantment of the place was due to the fact. आता कोणती फॅक्ट होती त्या जागेची? त्या जागेची एक अशी फॅक्ट होती की त्या जागेला काय नव्हतं? म्युनिसिपल लाईटिंग अवेलेबल नव्हतं. म्हणजे कॉर्पोरेशनचे हे जे रस्त्यावरचे लाईट्स असतात ते लाईट त्यांना मिळत नव्हते, त्याचा फायदा त्यांना मिळत नव्हता, बेनिफिट. ओके. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. लिट अप बाय म्हणजे काय? की ती जी जागा होती ती कशामुळे प्रकाशून जायची किंवा कशामुळे तिथे प्रकाश पडायचा? लिटअप म्हणजे प्रकाश पडणे. कशामुळे? बाय द शॉप लाईट्स. मग आजूबाजूचे जे दुकानं होते त्या दुकानांमध्ये जे लाईट सुरू राहतील त्या दुकानांच्या लाईटवर हे लोक आपला व्यवसाय चालवत होते. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट्स.
व्हॉट इज हिसिंग गॅस लाईट्स? आता आपण एक छोटा गॅस असतो 5 किलोचा छोटा गॅस सिलेंडर, आणि त्या गॅस सिलेंडरवर वर एक शेगडी असते, आणि त्या शेगडीला आपण सुरू केलं की एक साऊंड येतो एक प्रकारचा, त्या साऊंडला म्हणतात हिसिंग साऊंड. सो त्या गॅस लाईटवर काही लोक आपलं काम भागवत होते. सम हॅड नेकेड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स. काही लोकांनी काय केलं होतं, काय आपले दिवे खांब्यावर लावले होते. काही जणांजवळ दिवे होते ज्याला आपण इमर्जन्सी लॅम्प म्हणतो. सो ते इमर्जन्सी लॅम्प काही जणांनी काय केले होते, स्टक ऑन पोल्स, त्यांच्या आजूबाजूला जे खांबे होते त्या खांब्यावर ते चिकटवले होते त्यांच्याजवळचे दिवे, इमर्जन्सी लाईट्स. सम वर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. तुम्ही जर बघितलं असेल तर जुन्या काळी सायकलांना काय होतं, लॅम्प होते, दिवे होते, आणि ते ओल्ड सायकल लॅम्प्स जे होते ते काही लोकांकडे होते, आणि त्या ओल्ड सायकलच्या लॅम्प्सवर ते लोक आपला व्यवसाय चालवत होते. अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रॉलॉजर मॅनेज्ड विदाऊट लाईट्स ऑफ देअर ओन. 1 or 2 म्हणजे 1-2 जण असेही होते या भविष्यकारासारखे की ज्यांच्याकडे स्वतःचा लाईट नव्हता आणि ते बिना लाईटचंच काम चालवत होते, त्यांचा स्वतःचा व्यवसाय चालवत होते. ओके. इट वॉज अ बिविल्डरिंग क्रिसक्रॉस ऑफ लाईट रेज अँड मूव्हिंग शॅडोज. आता बिविल्डरिंग म्हणजे काय, बिविल्डरिंग म्हणजे कन्फ्यूज करून टाकणारं. क्रिसक्रॉस म्हणजे एका लाईटचा प्रकाश तिकडे पडत होता, दुसऱ्या लाईटचा प्रकाश तिकडून इकडे पडत होता, त्याच्यामुळे त्या लाईटचं काय होत होतं, क्रिसक्रॉस होत होतं. इट वॉज अ बिविल्डरिंग क्रिसक्रॉस ऑफ लाईट रेज अँड मूव्हिंग शॅडोज. आणि त्याच्यामुळे आजूबाजूच्या सावल्या ज्या होत्या, शॅडोज, त्या हलत होत्या. मग कधी एखाद्या गाडीची सावली, एखाद्या पोलची सावली, काही माणसांची सावली, किंवा आणखी काही वस्तू असतील त्या वस्तूंची सावली. सो अशा त्या सावल्या ज्या आहेत सगळ्या त्या लाईटमुळे मूव्ह होत होत्या, हलत होत्या. दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. आणि हे जे क्रिसक्रॉस होतं लाईटचं, आणि या लाईटच्या क्रिसक्रॉसमुळे ज्या सावल्या हलत होत्या त्याचा फायदा कोणाला होत होता, ॲस्ट्रॉलॉजरला होत होता. दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. कारण जेव्हा तो लोकांना आपलं भविष्य सांगत होता, त्यांचं भविष्य सांगत होता, तेव्हा हे काही जादुई इफेक्ट्स त्याला मिळत होते, मॅजिकल इफेक्ट्स त्याला मिळत होते की जे त्या लाईटच्या क्रिसक्रॉसमुळे तयार होत होते. आणि ते इफेक्ट्स मिळाल्यामुळे लोकांना आणखी वाटायचं की हा जादू पण करू शकतो, किंवा हा आपलं भविष्य कदाचित खरं सांगत असेल. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लीस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर वेन ही बिगॅन लाईफ. पण जेव्हा त्यांनी लाईफ स्टार्ट केलं, कोणी, ॲस्ट्रॉलॉजरनी, तेव्हा त्याला अजिबात वाटलं नव्हतं की आपण काय होणार आहे, भविष्य सांगणारा आपण होणार आहे, हे त्याला अजिबातही वाटलं नव्हतं. त्याच्या करिअर ऑप्शनच्या लिस्टमध्ये कुठेच असं नव्हतं की मी भविष्यकार होईल. जसं आपल्याला वाटतं की मी टीचर होईल, मी इंजिनियर होईल, मी डॉक्टर होईल, मी वकील होईल, असं त्याला कधीही वाटलं नव्हतं की मी एक ॲस्ट्रॉलॉजर होईल. अँड ही न्यू no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. आणि बरोबर आहे की भविष्यकारालाही माहिती नसतं की तो त्याच्या लाईफमध्ये काय होणार आहे, किंवा त्याच्या लाईफमध्ये पुढच्या क्षणाला काय घडणार आहे हे भविष्यकारालाही माहीत नसतं. तर हा तर ॲस्ट्रॉलॉजर असा होता की ज्याला माहितीच नव्हतं की आपण पुढे ॲस्ट्रॉलॉजर होणार आहे, भविष्यकार होणार आहे. त्याच्यामुळे हा काय लोकांचं भविष्य सांगणार की ज्याला स्वतःच्याच आयुष्यात काय घडणार आहे हे माहिती नव्हतं. ओके. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वर हिज इनोसंट कस्टमर्स. नाव खरी गोष्ट काय होती की तो जो ॲस्ट्रॉलॉजर होता तो कम्प्लिटली न्यू होता, नवीन होता. कशाला, इथे म्हटलं आहे बघा, ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर. स्ट्रेंजर म्हणजे नवीन,
टू द स्टार्स. स्टार्स म्हणजे हे काही जे ग्रह आहेत, जे ग्रहांची स्थिती बघून हे भविष्यकार आपलं भविष्य सांगतात. सो त्या ग्रहांना तो कसा होता, स्ट्रेंजर होता, म्हणजे नवीन होता. म्हणजे त्यालाही माहीत नव्हतं हे ग्रह काय असतात आणि कोण असतात. ज्याप्रमाणे त्याचे कस्टमर्स इनोसंट होते, त्यांनाही ग्रहांचं काही नॉलेज नव्हतं कस्टमरला, त्याचप्रमाणे तो ॲस्ट्रॉलॉजर जो आहे त्याला पण त्या ग्रहांचं काही नॉलेज नव्हतं. तो पण कम्प्लिटली स्ट्रेंजर होता त्या ग्रहांबद्दल. येट ही सेड थिंग्स विच प्लीज्ड अँड ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. येट म्हणजे तरीही पण, म्हणजे त्याला काही कळत नसताना सुद्धा तो काय करायचा, थिंग्स विच ही प्लीज्ड अँड ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. तो काय सांगायचा लोकांना, जे त्याला वाटेल अशी गोष्ट तो लोकांना सांगून टाकायचा भविष्यामध्ये, की तुझ्या आयुष्यामध्ये हे हे होणार आहे. त्याला जे चांगलं वाटत असेल ते तो सांगायचा, किंवा जे ऐकून लोकांना आनंद होईल असं काहीतरी तो लोकांना सांगायचा, म्हणजे जेणेकरून लोक आपल्यापासून दूर जायला नको. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रूड गेस वर्क. आता हे जे भविष्य सांगणे आहे हे काय आहे, याला स्किल लागतं, याला नॉलेज लागतं. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रूड गेस वर्क. श्रूड गेस वर्क म्हणजे काय, तर त्याला काय लागतं, हुशारीपणा लागतो. म्हणजे काहीतरी गेस करण्यासाठी आपल्याला जर कोणाच्या आयुष्यात काय चाललं आहे हे जर गेस करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे, श्रूडनेस पाहिजे, हुशारी पाहिजे. That was more a matter of study, practice and shrewd guesswork. All the same, it was as much as honest man's labor as any other. पण तरीही, all the same, म्हणजे असं असून सुद्धा तो ॲस्ट्रॉलॉजर काय करत होता, इट वॉज ॲज मच ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर. म्हणजे एखादा लेबर जितका दिवसभर काम करत असेल तितकाच दिवसभर हा पण काम करत होता. त्याच्यामुळे ही डिझर्व्ड द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. त्याच्यामुळे काय आहे, तो दिवसभर काम करत होता, त्याच्यामुळे ही डिझर्व्ड द वेजेस. वेजेस म्हणजे काय, जो काही पगार त्याला दिवसभराचा मिळत होता, जी काही मजुरी त्याला दिवसभराची मिळत होती, ती मजुरी कशी होती, त्याच्या हक्काची होती. कारण तो एखाद्या मजुरासारखा दिवसभर काम करत होता, तिथे बसून राहत होता. त्याच्यामुळे तो फुकटचा पैसा कमवत होता असं आपण नक्कीच म्हणू शकणार नाही. तो जो काही पैसा कमवत होता तो स्वतःच्या मेहनतीचा कमवत होता. इट वॉज ॲज मच ॲन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व्ड द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. म्हणजे दिवस संपल्यानंतर जे काही पैसे तो घरी घेऊन जायचा ते पैसे कसे होते, त्याच्या मेहनतीचे ते पैसे होते. जरीही त्याला त्या धंद्यातलं काही कळत नसेल, भविष्य सांगणे हे जरी त्याला जमत नसेल तरी दिवसभर तो काम करत होता आणि ते केल्यामुळे दिवसभराच्या मेहनतीचा जो पैसा होता तो त्याच्या मालकीचा होता, त्याच्या हक्काचा होता. त्यामुळे रात्री घरी जाताना तो जो काही पैसा घेऊन जात होता हा त्याचा अधिकार होता. ओके, सो आज आपण इथेच थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा लेसन घेऊया. या लेसनला 3 ते 4 लेक्चर्स आणखी लागणार आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत झालेलं तुम्हाला काय करायचं आहे, रिवाईज करायचं आहे. त्यातले हार्ड वर्ड्स काढायचे आहेत, जे मी लिहून दिले आहेत, सांगितले आहेत व्हिडिओमध्ये. ते हार्ड वर्ड्स पाठ करून ठेवा आणि झालेला पोर्शन वाचा. त्यामुळे तुमच्या तो डोक्यात येईल आणि तुम्हाला ते लक्षात येईल सगळं. आईस ब्रेकर्स जे आपण घेतले ते आईस ब्रेकर्स पण तुम्ही घरी सोडवले असतील अशी मी आशा करतो. त्यानंतर आपण आर के नारायणांचं जे इंट्रोडक्शन घेतलं होतं ते पण तुमच्या लक्षात आलं असेल अशी पण मी आशा करतो. तुम्हाला जर ते समजलं नसेल तर तुम्ही आधीचा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, त्याच्यावरून तुम्हाला सगळ्या कल्पना, तुमच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा भेटूया. टिल देन, goodbye. Thank you very much for listening to me.